नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. ये अक्षू. हॅलो. तर आज आम्ही गोरेगावला बांगूर नगरला जातोय. तर अक्षयने आम्हाला मला आणलंय गिफ्ट साठी. सबसे मस्त 2 in 1. ओ ऐसे नहीं है क्या? छोटीशी घे, छान सोबत अशी मूर्ती घ्या. हां, अशा मधनं. बघतोच घे, रेड कलरचा अर्धे. कुठला हा? छान. सिंगल. नहीं है तो 2 पीस है. कौन से ये वाली है गाड़ी में? हाँ वही तो बोल रहा हूँ. कौन से ये वाले है क्या गाड़ी में लगाने वाले? हाँ हाँ कोई भी पीछे साइज अपने हिसाब से. बघ अर्धे. तर आम्ही रोडवर फिरतोय. अक्षयने एक दुकान दाखवलं, परत दुसऱ्या दुकानात नेलं, परत रिटर्न त्याच दुकानात आणलं. आता आम्ही मार्केटमध्ये जातो, हो ना अक्षू? आता आम्ही आलोय गोरेगाव स्टेशनला. अक्षू हे बघ किती, हे बघ किती माळा बिळा सगळं भेटून जाईल इथं आपल्याला, जे जे हवंय ते. दुसरं काय घ्यायचंय का तुला? हे बघ. तू म्हणत होतीस ना? नाही, अरे ते अरे आपण घेतलं अक्षू, परवाच तर कधी घेतलं. घेतलं? आपण घेतलं नाही ते? नाही अरे ते दूध फिरवायचं तर घेतलं. नाही घेतलं. घेतलं मी तुला घरात दाखवते. यामधनं घेतलंय, अशामधून दूध फिरवायचं घेतलं आपण. हे असं हो अगं नाही, कॅन्सल केलेलं त्यावेळी आपण. घेतलं. घरी आहे, घरी आहे, घरी आहे. अगं नाहीये खरंच आहे. मी पूजा करते ना अक्षू, मला कुठे माहिती. ठेवलंय? देवाऱ्याला जवळ आहे. नाहीये. हे असं म्हणतेस ना तू, हे पकडायचं असं आहे. कुठे देऊ बरं सांग. मी दाखवते घरी नाही मला गेलं सांग कुठे. चॅलेंज. मी पब्लिकली सांगते की घरात आहे, आणि जर घरात देवघरात कुठे निघालं, ठेवलंय? घरात जर निघालं तर देवघरात कुठे चॅलेंज ठेवलंय? सांग. देवघरात कुठे ठेवलंय? देवघरात आहे, मी उचलून ठेवले. ओके. हो चल. ही लाईन लागलेली आहे बघा. ही शास्त्रीनगर आणि सिद्धार्थनगर साठी इथून लाईन लागलेली आहे. सगळ्या कुठवर लाईन लागलेली आहे. हा, मुंबईतल्या लोकांचा स्ट्रगल आहे डेली. आता छान आम्ही बीट ज्यूस घेणार आहे. गोरेगाव स्टेशनला आले की मी नेहमी बीट ज्यूस घेतो. हे ड्रायफ्रूटचं दुकान, जिथून आरती नेहमी ड्रायफ्रुट्स घेते. इकडे कंटिन्यू एवढी गर्दी असते. हे बघा, अजूनही आरती तात्काळ उभी आहे. कारण स्वस्त पण भेटतं आणि मस्त पण भेटतं असं मला वाटतं. म्हणून आरती बोलली की नको, डीमार्ट मधून नको घ्यायचं. हो, डीमार्ट मध्ये महाग भेटतं. डीमार्ट मध्ये खरंच खूप महाग भेटतं, तर त्यापेक्षा स्वस्त भेटतं. बरं बरं, चला ठीक आहे ठीक आहे, घ्या पडापडा घ्या. आता ते आपल्याला डिस्काउंट पण देतील. डिस्काउंट. हा, एक एक भाव सगळं विचारून घे बघा. हा, ये पाव. भाव बघा किती. ये 500. राम 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 राम. और सही बढ़िया है. वो ज़्यादा हो तो कम करके बोला. मतलब 200. एक पाव. हाँ. कोणतं पंपकिन सीड एकच पाहिजे का तुला? ओके. बस आणि काय? बादाम हे डाल दी आपली. 15,510 रुपयाचं बिल झालंय. डिस्काउंट थोडं भेटेलच आपल्याला असं वाटतंय मला. बघत राहा कितीचं डिस्काउंट भेटतं ते. हां, होय होय. किती आरती? ठीक आहे, कितना डिस्काउंट? 10%. किती?
1450. अजवा खजूर आधा किलो, आपण काय आजू खाली बोला. 200 ग्राम बदाम. ना मेरे को भी दे पानी का लाइट वाला. आजू आजू. चला मखाना भी अंदर. खूप स्वस्तात आरतीने ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. डिस्काउंट भेटलाय बघा 60 रुपये. सर चलो थँक्यू. चला. मला आयडी सांगा. हो हो. सांग आय डी. मिक्स कौन सा है मिक्स बनवून देतो तुमच्या समोर. त्याचा इन्स्टा आय डी सांग पहिला. हो. देना मुझे भी किसी को देने का है मेरे को देने का सो अशा प्रकारे आम्ही हे आरतीचं स्वस्त जे होतं 1400 रुपये हे स्वस्तातलं ड्रायफ्रूट आम्ही घेतलेलं आहे. चला. गाडी कुठे लावली आपण? नाही माहिती आता तुला आठवतं का बघ आता आरतीला आपण चॅलेंज देऊया की गाडी शोधून दाखवूया. हो. मी दाखवू शकते बिकॉज आय एम अ स्मार्ट. हा तुला गाडी कुठे लावली ते माहित नाही आणि आता स्मार्ट म्हणजे स्वतःला. मी दाखवून दिली तर गाडी कुठे. आपण गाडी कुठे लावली हे सुद्धा आठवत नाही आरतीला. म्हणजे मुंबई किती मोठी आहे इथल्या इथंच तिला कळलंय. करा आता शोधा शोध. मला कळालं. नशीब सापडली तिला गाडी. आठवलं बरं झालं बदाम घेतले यार दुकानातनं. आता रोज बदाम का म्हणजे जरा बुद्धी चांगली चालेल, स्मरणशक्ती वाढेल आरतीची. मी शोधली गाडी. चलो भाई मिल गया आरती. म्हणायचंय का तुला मला सापडली नसती गाडी तर माझ्यावर किती हसला असता. रात्री बदाम भिजत घालून खा सकाळी. तर अक्षयने फिरून फिरून मला परत या दुकानात आणलंय. तुला पहिल्यांदाच तो गणपती आवडला तर तू घेतला हवा होता अक्षय. करंट लागतोय. हा होतं कधी कधी तसं. हा छान आहे ना. जो आम्ही जो गणपती आधी बघितला होता स्टार्टिंगला तोच घेतलेला आहे. आरतीला डॉल्स आवडल्या होत्या. नंतर म्हणली की नको अभी बजेट बहुत हो गया आहे. खूप महाग आहे. आपण घाटकोपर वरून घेऊयात पाहूया तिथे. हा मला असं क्रेज नाहीये पैसे काढायचं पण ते आवडून जातं ना. होय ना. चला हळूहळू जाऊयात. अजून स्वामी समर्थांच्या मठामध्ये पण जायचंय आपल्याला. ये तर अक्षयने इथे गाडी लावली आहे वॉशसाठी. बऱ्याच दिवसापासून गाडी वॉश करायची होती आणि खूप घाण झाली होती पावसामुळे. तो चला जरा वॉश बघून घेऊ. अपलोडिंगचा टाईम झालेला आहे आरतीचा 9चा. तो आरती पटापट रील अपलोड करायला लागली आहे. गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करून ड्रायफ्रूट्स घेऊन डीमार्टमध्ये पण जाऊन आलो. आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकलो आणि आता निघालोय आपण कुठे असतंय घरी. घरी. आजचा आमचा वेळ इथेच खूप वाया गेला. हो. ॲक्च्युली आम्हाला मठात पण जायचं होतं पण ते जमलं नाही. आम्हाला स्वामींच्या मठामध्ये पण जायचं होतं पण इकडेच जास्त वेळ लागून गेला त्यामुळे रात्रीचे 10 साडेदहा झालेत. मंदिर बंद झालंय आणि आम्हाला जाता नाही आलंय. पण ठीक आहे. मला आशा होती की आशा होतीच आम्हाला की स्वामींचं दर्शन होऊ हा. शकतं आम्हाला. म्हटलं चला लेट झालं तर काय झालं येऊयात मठामध्ये आणि शेवटी चला दर्शन होणार आहे. आमचं लकी आहेत आम्ही की आमचं दर्शन होणार आहे. अजूनही गर्दी. बापरे गर्दी किती आहे रे. क्यू. रात्रीच्या 11 वाजता दर्शन झालं. शेवटी दर्शन झालंच आमचं. मला वाटत होते की देवाचं दर्शन नाही भेटणार तर स्वामी समर्थांनाच काढलं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.